टिकली छोटी लावली लाडत आलं की असलं काय चलतंय डॉन असल्यासारखं. हाय सगळ्यांना. तर आज बघा सकाळपासून काय व्हिडिओ घेतला पण नाही आणि टाकला पण नाही. थोडंसं बाहेर गेलते म्हणून आज व्हिडिओला उशीर झाला टाकाय. जरा लेट येईन बघा व्हिडिओ आला म्हणजे समजा. तर बाहेर गेला उशीर झाला, तिकडं 2-2.5 तास गेले. ह्यांनी पण नव्हतं माझ्या संग दुसरीकडं. काय कशाने आता चांगलं खेळतोय की दुर्गा संघ, गाडी खेळतोय, उड्या मारतोय. कशाने पोटात दुखतोय तुझ्या होय? आणि हां परत तनिषा पण तिकडल्या घरी गेली. ह्यांनी भाऊजी बाहेर गेलते, थोडंसं काम होतं म्हणून ताना भाऊजी सगळेजण. आणि मग आज माझ्यापाशी राधू पण नाही. राधू पण कुठे गेली ते सांगते सकाळी. कोण आलतं आणि भांडणं काय होतंय, कुठे गेली, किती दिवस येणार नाही, कशासाठी गेली ते पण सगळं सांगते तुम्हाला. तर सगळ्यात आधी म्हणलं आणि ओम पण सारखं म्हणतोय दीदी कुठे आणि कधी येणार आहे, दीदी दीदीच करतोय. मला जायचंय, ती गेली, मला नाही नेलं. ते सगळं सांगते तुला कशामुळं होतंय ते. होय हो. आता काय झोप लागायला लागली काय? फोन लागला गुतायला. उठ. आणि उद्या आहे ओमचा शेवटचा पेपर बघा इंग्रजीचा. तर 2-3 पेपर राहिलं होतं. इतक्या दिवस तोंडी पेपर होतं. त्या दिवशी म्हणलं होतं बघा मी बाहेर गेलते बघा, मागच्या 2-3 दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं उन्हात आणतच गेलते, फोन केलता म्हणून. तर ड्रेस आणलं ते पण दाखवा म्हणलं. आता बाहेर जाताना मी घातलं होतं बघा एक, पण ते ढिल्लाच होतं त्यातनं पण घातलं होता. 2च आणल्यात. आणि ओम राधूचे पण कपडे दाखवायचे होते, ओमचे पण कपडे दाखवल्यात, पण तो काय व्हिडिओ टाकला नाही. एडिटिंग करायचं आहे त्याला, म्हणजे काय होतंय. पण आता राधूचे कपडे हुडकले दाखवायसाठी, तर तिनं घेऊन गेली बघा. तिच्या हाताने बॅग भरली. सूर काय होतंय सूर लावाय? तू बोर्डाला हात लावू नको, खेळते खेळू दे. उठतोय ते, उठ लवकर. झोप लागली, झोप मग, डोळा झाकून झोप. तुझे कपडे नाटके करतो काय पोटात दुखतंय हाय र? काय ओमच्या कपड्याचा व्हिडिओ घेतलेला आहे बघा, फक्त टाकलं नाही. आणि राधूचं मी तुम्हाला फक्त एक ड्रेस दाखवला होता, तो पण व्हिडिओ टाकलाय का नाही माझ्या ध्यानात नाही. पण असं अधून देवाला जाताना घातला होता तो पिवळ्या कलरचा, तोच तुम्ही फक्त बघितला असाल. अजून 2-3 आहेत बघा, पण ते घेऊन गेले. असू द्या म्हणून जाऊ द्या, आता माझा तरी ड्रेस दाखवा म्हणलं. तर काय ना बघा, साधं सिंपलच आहेत, घरी वापरायला आणलं होतं. तर हे असं गुलाबी ड्रेस आहे. थांबा, ड्रेस हा गुलाबी कलरचा. तर इथं असं छोट्या छोट्या बघा नक्षीत, म्हणजे फुलं आहेत छोटी छोटी. आणि असं कडपर्यंत आहे. आणि कडाला पण खाली साईड पट्टीला असं टिकल्या येतं. आणि छोटी छोटी डिझाईन आहे बघा अशी फुलांची, ह्याची थोडीशी खाली मोठी आणि मध्ये मध्ये छोटी डिझाईन आहे फुलांची. तर हा गुलाबी ड्रेस आहे, हा पण वापरण्यासाठीच आणला आहे. आणि अजून एक आहे बघा, साधं सिंपलच आहे, दुसरं कलरच नव्हतं होतं, पण तिला वेगळं होतं, मग त्याला मळच खपला नसता. म्हणलं जाऊ द्या, कुठं बाहेर जाताना तरी घालायला चांगला आहे. आणि आता गेलते बाहेर, तिथं ते काम पण झालं नाही काहीच नाही. हा ड्रेस घातला, ढिल्लाच होत होता, वडणीने गेला झाकून. आणि हे पडलाय खाली माझ्याकडून चुरगळला ठेवून ठेवून. आता 4-5 दिवस झाला आणून ना, त्याच्यामुळे कपाटात ठेवलं होतं, घातलंच नाही अजून. ह्याला तिथल्या तिथं टेपा मारल्या होता ह्या ड्रेसला. तर हा असा निळा ड्रेस आहे. एकच मिनटं थांबा. ड्रेस होता गुलाबी, हा आहे बघा निळा. तर मला तर त्या गुलाबीपेक्षा हा जरा भारी वाटतोय, छान वाटतोय बघा. कारण की ह्याला पण छोटी छोटी डिझाईन आहे बघा, अशी नक्षी आहे. आणि ह्याला मध्ये लाल कलरचं हे या काय म्हणतात डिझाईन, आणि मध्ये काचसारखं. मला एवढं काय ह्यातलं माहिती नाही नाव ह्याची. तर असं आहे बघा. तर अशी डिझाईन आहे. आणि ही असं पूर्णपणे असं नक्षीने भरलं आहे छोट्या छोट्या पूर्ण असा. आणि खाली पण तसाच आहे बघा सेम. तर हाच जरा मला चांगला वाटतोय बघा. गुलाबी आता मग अशी घातला होता, जरा वेगळा दिसत होता. उठून कलर दिसतोय फ्रेश कलर, पण जरा हाच बरा वाटतोय त्याच्यापैकी. पण तेवढं ऊन लागतंय, जवळजवळ आता 3 वाजून गेलात, 2:15 वाजून गेलात. आणि एवढ्या ऊन होतानाच ओमने बाहेर जायची कळ काढली. ओम घरात ये की रे, त्याला करमना. आणि दुर्गा पण त्याच्याच पाठीमागं गेली आहे. तर मला पण करमना झाले बघा काय. तर हे 2 ड्रेस तुम्हाला दाखवलं, तेवढं 2च. अजून तर त्याला घालायला सुरुवात पण केली नाही, हेच घालते आपली कामात. आता त्या ड्रेसला बघा, निळ्या ड्रेसला, सॉरी त्या गुलाबी ड्रेसला टिपा टाकावा लागतं. ह्या मोबाईलला तर काय झालं काय माहिती,
ते सगळं मला ना ते बोलायचं सगळी गडबड होऊन जाते. ते मोबाईल असा खालीवर गुततंय, महाग पुढं शब्द होत्यात, हातवर केला म्हणजे ते खाली जातंय असं दिसतंय तुम्हाला दिसलंच बघा व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळं मला लय चिडचिड होती मोबाईलमुळं पण. तर बाहेर गेले ते बघा, तिकडनं आल्यानंतर त्यांच्यासाठी मी केली सुकटाची भाजी. म्हणजे पातळ नाही केली, सुकीच केली. त्यांना सुकी आवडत नाही, पातळ आवडते, पण मी सुकीच केली आहे. कारण की अजून काय ह्यांनी जेवायला काय आलं नाहीत घरी. सकाळचं पण जेवण नाही केलं, नाश्ता केला, उपीट केलं बघा. त्याच्यामुळं म्हणलं येतात करा, मग काय पातळ भाजी केली नाही, सुकीच केली. इथं उपीट केलं तनिषाने आम्ही सगळ्यांनी खाल्लं. रात्री रस चपाती केली होती आणि परत मग जेवण करून झोपला. गप्पा मारत बराच वेळ गेला, 12:30 वाजले झोपायला. ओमचं उद्याचा दिवस पेपर आहे बघा, उद्याच्या दिवस शाळा. तर म्हणतोय दीदी संग जायचंय. राधू गेली बघा बहिणीकडे खेळला. दाजी आणते तिला घेऊन जाण्यासाठी, कारण की राणे तले बघा कडकड करते आणि ऊन असतं जबरदस्त ऊन लागतंय का ना, लय बेकार ऊन लागतंय. मस्त कूलर आहे, फॅन आहे, पण ते काय आहे तिला एक पण छोटं बाळ नाही, लेकरं नाही तिथं खेळायला. छोटं बारकं मोठं काय असं ते असं. त्याच्यामुळे ती रानू बघा राधूपाशी राहते ना. मग पूजा जवळजवळ 4-5 दिवस झालं महाग लागली होती, आज उद्या करत करत बड्डेच्या टायमिंगपासून बघा. तर मग दाजी चालले तिला न्यायला, कारण ह्यांनी जायचं होतं जरा बाहेर गावाकडं कुठंतरी. मग ते कॅन्सल झालं रात्री बघा, 10-11 वाजता कळालं. मग दाजी येणार होते डिक्सळपूला राधूला घेण्यासाठी. ह्यांनी तिथपर्यंत सोडणार होते, पण तिला परत सांगितलं नाही अगं कॅन्सल झालं यायचं. मग दाजी तिथं आले आणि मला व्हिडिओ घ्यायचा होता. सकाळी ह्यांनी बघा बाहेर जायच्या टायमाला माझ्या फोनवर बोलत होते. मग ते गडबडीत भाऊजींकडे गेला माझा फोन, ताना भाऊजींकडं, आणि मोबाईल गेला त्यांच्याच संग, हे दोघा तिघा संग. मग तोपर्यंत दाजी गेले तिला घेऊन, व्हिडिओ काय घेता आला नाही परत. त्याच्यामुळे म्हणलं चला आता तिला सांगा, मला पण काय करमायचं नाही आता. काय झालं या फोनला दुर्गा आपल्या? त्या बाटला नको, तो गोड बोलून नादी लावून तू पाणी नेणार आहे बाहेर, मला माहिती आहे. पाणीच घेऊन जाणार आहे ना. फेकून देते बाटल्या, दे फेकून ते बाटल्या, चल दे फेकून बाहेर. आधीच काय काय कमी आहे का? धुणं पडलंय, कपडे घातल्यात बघा निर्म्यात, भांडी गोळा करून ठेवल्यात, ह्यांच्यासाठी भाजी बनवल्या. आल्यानंतर घरं झाडून घेतली. आता धुणं भांडी करायचं आणि फरशी तर पुसायची होती, पण आता काय पुसली नाही. रात्री राधूने पुसली होती, म्हणलं जाऊ द्या आजच्या दिवस राहून त्या, उद्याच्यालाच पुसून घ्यावा. वामा घरात ऊन लागतं, खराब तर लय झाली तरी सकाळी राधूने बसवायचं, ऊन लागते, खेळ घरात खेळायचं. काय करतोय मी मारलं तुला, ते नीट कर देते का ग. इकडं गोड बोलून चुकून इकडं पाणी खेळत बसले, तुला काय बोलून फायदा, ह्याची चुक नाही. ह्याने दार उघडलं पहिल्यांदा, चांगलं ह्याला मी कोंडून घेतलं होतं ना घरात. होय र, कळ काढतो हळूच, उन्हातानाचं दार उघडून बसला. आधीच काय कपडे काय कमीत का धुयाला, हे गे पोरे, आणि 15-20 मिनिटातच कपडे वाळतात. ऊन बघा ना कसलं चटकतंय, लय ऊन या. इथं दोरे कपडे वाळायला टाकली तरी लगेच एका तासाभरात वाळून निघतात. इथं गॅलरी सुद्धा उन्हाच्या झाडायला लागतात. दुर्गा काय खेळते तू? हाय तू काय खेळते? खो खो म्हण, हाय ग, खो खो म्हण की. तुझ्या वेणं कोणी घातलं सांग? दीदीने गन पावडर दीदीने केलंय तुझं, छान छान आहे का नाही? टिकली छोटी लावली, लाडत आलं की असलं काय चलतंय डॉन असल्यासारखं. गेली काय खो खो खेळणाऱ्या साईडला?